आदरणीय उपस्थित अतिथीगण, उपस्थित सज्जनो, माझ्या लाफ्टर क्लबच्या सर्व मैत्रिणींनो, आज 8 मार्च 2025 आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत। जहाँ नारी का सम्मान होता है वहाँ देवता वास करते हैं। आज आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मागे काय पार्श्वभूमी आहे त्याबद्दल थोडीशी मी माहिती सांगते। 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेमध्ये एक भव्य मोर्चा महिलांनी काढला होता आणि रस्त्यावरती 15,000 महिला उतरल्या होत्या। त्यांनी तीव्र निदर्शनं केली। त्यांच्या काही मागण्या होत्या, प्रमुख मागण्या अशा होत्या की पूर्वी 12 तास काम करावं लागत असे तर ते कामाचे तास कमी व्हावे अशी त्यांची एक मागणी होती। तसंच स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जात असे वेतन देण्यामध्ये, तर ते समान वेतन मिळावं अशी त्यांची एक मागणी होती। त्याचप्रमाणे स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता। तर 1908 साली महिलांनी निदर्शनं केली आणि त्यानंतर त्या अमेरिकेतला पडसाद जगभर पसरले आणि त्या पाठोपाठच रशिया, युरोप या ठिकाणी पण तीव्र आंदोलनं होऊ लागली आणि महिलांनी ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या जगापुढे येऊ लागल्या। त्याच नंतर 1910 साली महिला दिन साजरा करण्याची सुरुवात करण्याचं ठरवण्यात आलं। लारा जेटकिन या महिलेने महिला दिनाची संकल्पना मांडली आणि 1975 मध्ये त्या महिला दिनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय पातळीवरती महिला दिनाची सुरुवात करण्यात आली। आजच्या दिवशी या घटनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजचा दिवस हा 8 मार्च 2025 हा विशेष दिन म्हणून आपण साजरा करत आहोत। आपण सगळे सज्जन या ठिकाणी उपस्थित आहेत। तर या वर्षीच्या महिला दिनाची थीम आहे की ॲक्सिलरेशन ॲक्शन। म्हणजे काय, आपण तर करतच असतो, उपक्रम राबवतो, पण त्या उपक्रमांना चालना दिली पाहिजे हे त्यामागे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। आणि स्त्री पुरुषातला लिंगभेद कमीत कमी होऊन समानतेच्या पातळीवर स्त्रियांनी पुढे यायला हवं। तर आपल्या या ठिकाणी आपल्या उद्योजिक स्त्रिया या विविध क्षेत्रात काम करतात। स्त्री ही माता आहे, भगिनी आहे, शिक्षिका आहे, लहान मुलाला जन्मापासूनच ती एक गुरु असते, उद्योजिका आहे। तर या ठिकाणी आपल्याला स्त्रिया जे योगदान देत आहेत, तर मला या ठिकाणी सांगण्यास आनंद होतोय की आपल्या लाफ्टर क्लबच्या संचालिका श्रीमती पुष्पा मॅडमजी यांनी सर्वांसाठी लाफ्टर क्लब सुरू करून लॉकडाऊनच्या काळापासूनच त्यांनी हा क्लब सुरू केला आहे आणि एक खूप मोठं वरदान आपल्या सर्व महिलांना मिळत आहे। शेकडो महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे। या लाफ्टर क्लबमध्ये आल्यानंतर मला 4 महिने झाले, पण अतिशय आनंद या ठिकाणी सर्वजण एकमेकांना देत असतात। तसंच या ठिकाणी मॅडम योगा, मेडिटेशन, तसंच लाफ्टर गेम्स वगैरे आणि विविध उपक्रम या ठिकाणी घेतात। तसंच या ठिकाणी सर्वांचे बर्थडे साजरे केले जातात, विविध सण समारंभ साजरे होतात आणि आम्हाला या ठिकाणी एक असं कुटुंबच आहे आपलं, एक अशी भावना होत असते। प्रत्येकजण एकमेकाशी खूप मिळून मिसळून आणि प्रेमाने वागतो। तसंच काही पिकनिक आयोजित केले जातात आणि त्यांनी स्त्रियांसाठी जे कार्य केलं आहे ते खूप मोठं वरदान देणार आहे आणि याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते। तसंच त्यांच्याच जोडीला कमला दीदी, नंतर हिरा दीदी, पुष्पा दीदी, हिरा दीदी आणि माला दीदी या अशा विविध आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि यामुळे आम्हाला खूप काही शारीरिक मानसिक आनंद मिळाला आहे। तसंच आमच्या काही प्रॉब्लेम आहेत ते कमी झाले आणि या ठिकाणी मला सर्वांचे धन्यवाद करते मी या ठिकाणी आणि माझे 2 शब्द संपवते। थँक्यू।